च्या फेरी झडतायत। अमोल कोल्हे पवारांच्या नावे मतं मागत असल्याचा आरोप आढळरावांनी केलाय। अजित पवारांवर गेल्या 15 वर्षात आढळरावांनी केलेल्या टीकेची आठवण त्यांना विरोधकांनी या निमित्तानं करून दिली आहे। पाहूया। लोक पवार साहेबांच्या नावानं मतं मागणारे असतील तर पवार साहेबांची गोष्ट वेगळी आहे। त्यांच्या नावावर मतं मागण्याचे दिवस गेलेले आहेत। आरोप प्रत्यारोपांच्या फैरींनी शिरूर लोकसभेच्या लढाईत आता रंग भरू लागले। किल्ले शिवनेरीवर पाया पडलेल्या अमोल कोल्हे यांच्यावर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी टीका करायला सुरुवात केली आहे। शरद पवारांच्या नावानं मतं मागण्याचे दिवस राहिले नाहीत असा टोला आढळरावांनी कोल्हेंना लगावला। एवढंच नाही तर चंदेरी दुनियेची खिल्ली देखील आढळराव पाटलांनी उडवलेली आहे। लोक पवार साहेबांच्या नावानं मतं मागणारे असतील तर पवार साहेबांची गोष्ट वेगळी आहे, आपण गोष्ट वेगळी आहे। त्यांच्या नावावर मतं मागण्याचे दिवस गेलेले आहेत। पवार साहेबांच्या जागी आहे आणि आपण कुठंच नाही आहे, एवढं त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। आढळराव पाटलांच्या टीकेला आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलंय। शिवसेना वाचवायला निघालेले आढळराव आता राष्ट्रवादीमध्ये गेल्याचा टोला त्यांनी लगावलेला। ते शिवसेना वाचवायला राष्ट्रवादी विरोधात लढत होते। आता काय झालं मग नक्की? आता हीच गोष्ट आहे ना की जे काही वर्षांपूर्वी काय जे बोलत होते, काही महिन्यांपूर्वी काही बोलत होते, काही दिवसापूर्वी काही बोलत होते, त्यांनी जेव्हा गद्दारी केली आता कुठच्या पक्षात कोण कोण आहे हे लोकांना माहिती आणि लोकांसमोर हे चित्र स्पष्ट झालेलं आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी देखील आढळराव पाटलांनी काही महिन्यांपूर्वी केलेल्या वक्तव्याची आठवण करून दिली आहे। आढळराव पाटलांनी काही महिन्यांपूर्वी असंही सांगितलं होतं, अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर आढळराव पाटलांच्या विरोधात उभं राहून दाखवा। त्याचं उत्तर आधी आढळरावांनी द्यावं, बाकीचं उत्तर लोक देतील। शिवाजीराव आढळराव पाटलांनी गेल्या 15 वर्षापासून अजित पवारांच्या विरोधात राजकारण केलं। आता थेट अजित पवारांच्या पक्षात गेल्यानं त्यांना थोड्या अडचणींचा सामना करावा लागणार। साईदीप ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।